तुमच्या मुलांबरोबरचं नातं कसं आहे? तुमची मुलं प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करतात का? आणि तुमचं नातं किती घट्ट होईल? तर चला मग आपण ह्या व्हिडिओमधून बघूयात. मी सुमन, मी तुमच्यासाठी आज घेऊन आली आहे ह्या विषयावर छोट्या-छोट्या टिप्स. तर चला मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आणि व्हिडिओ आवडला तर हा व्हिडिओ अजून पालकांबरोबर शेअर करायला विसरू नका. जेणेकरून मुलांचं आणि पालकांचं नातं अधिक घट्ट होईल. चला मग व्हिडिओला आपण सुरुवात करू. तुम्ही तुमच्या मुलांची अति काळजी करता ना आणि ते कुठेतरी थोडं का चुकतं तुमचं. तुम्ही त्यांना ओरडता, पण हे तुम्हाला माहिती असतं की तुम्ही काळजीपोटी त्यांना ओरडत आहात. पण ते त्यांना माहिती नसतं. त्यांना असं वाटतं की माझे पालक मला सातत्याने ओरडत आहेत, माझ्यावर चिडचिड करत आहेत, मला टोकतात आहेत, हे करू नको, ते करू नको, तू चुकीचं आहे असं म्हणून. पण ह्यामुळे काय होतंय ना, की मुलांचं आणि पालकांचं जे नातं असतं ना, ते विस्कटून जातं, ते बिघडायला लागतं. मुलं पालकांपासून दूर जायला लागतात आणि अशामुळे ना ती मुलं ना घराबाहेर नाती जोडण्याचा प्रयत्न करतात. थोडंसं कोणीतरी त्यांच्याशी गोड बोललं की त्यांना त्यांच्या त्या बाहेरच्या लोकांविषयी जवळकी वाटू लागते, त्यांच्याविषयी आपलेपणा वाटू लागतो. तर असं कुठेतरी तुमच्या नात्यात होऊन देऊ नका. ह्याच्यासाठी त्या मुलांवरून तुम्ही प्रेमाचा हात गुंजरा नेहमी. आणि मुलं शाळेतून आल्यावर त्यांच्याशी गप्पा मारा. शाळेतल्या गमती-जमती, किस्से, त्यांनी कसा दिवस घालवला आहे, काय छान झालंय आज त्यांच्याबरोबर आणि त्यांच्याशी तुम्ही बोला. जेणेकरून ना त्यांच्यातला जो सकारात्मक दृष्टिकोन ना तुम्ही बाहेर काढू शकाल आणि त्यांच्यामध्ये जे कॉन्फिडन्स लेव्हल जो असतो ना, तो सुद्धा तुम्ही त्यांचा खूप छान टाईट करू शकता. काही साध्या छोट्या-छोट्या गोष्टी असतात. मुलांच्या मनात तुमच्याबद्दल अधिक ओढ निर्माण होईल, प्रेम निर्माण होईल, आदर, विश्वास वाढेल आणि ते तुमच्याकडे ना त्यांचं मन सुद्धा मोकळं करायला लागतील. हे तुम्ही बघाल. कसं असतं ना, आपली मुलं ना आपल्यालाच कॉपी करतात. तुम्ही त्यांना कितीही बोला, की हे करू नकोस, तरी सुद्धा ते तेच करतात, तीच चूक करतात. खरं तर आपण जसे वागतो, तसेच आपली मुलं वागतात. हे आपण अनुभवलं असेल. आपण त्यांना बोललो ना, हे करू नको, तर ते अजून जास्त त्या गोष्टी करतात. म्हणूनच तुम्ही त्यांना सूचना देऊ नका, तर तुम्ही त्यांच्यासाठी प्रेरणा तयार करा. म्हणजे तुम्ही तुमच्यामध्ये बदलाव आणा, जेणेकरून तुमच्यामधून ते शिकतील. तर तुम्ही त्यांच्यासाठी प्रेरणा तयार करा. म्हणजे तुमच्यामध्ये तुम्ही काय वर्तणूक करताय ना, ह्या गोष्टी त्या नोटीस करतात आणि तसे ते तुमच्यासारखेच वागायला लागतात. काही पालक तर इतके स्ट्रिक्ट असतात, मुलांना बोलतात, की मी जे सांगितलं तेच तू कर आणि इथे बस म्हटलं की इथेच बस. असे म्हणजे खूप स्ट्रिक्ट असतात. तर काही पालक इतके फ्रीडम देतात मुलांना, की तुला जे हवं आहे, तुला जे मनासारखं वाटतं आहे, ते तू कर. त्या मुलांनी जी गोष्ट मागितली ती प्रत्येक गोष्टी त्यांना विकत घेऊन देतात. त्यांच्या प्रत्येक छोटे-छोटे हट्ट पूर्ण करतात. त्यामुळे काय होतं ना, ती मुलं फार हट्टी आणि जिद्दी होतात. त्यांनी मोबाईल मागितला की त्यांना मोबाईल घेऊन दिला. त्यांनी कार मागितली की त्यांना कार घेऊन दिली. ह्या सगळ्या गोष्टींमुळे ती मुलं जिद्दी होतात, हट्टी होतात. आणि त्या पालकांचं असं म्हणणं असतं की आम्ही आमच्या मुलांवर खूप प्रेम करतो. पण त्यांना काय होतं ना, नाही हा शब्द ऐकायची सवय नसते अशा मुलांना. तर काही पालक असे असतात की त्यांच्या कामाचा जो रुटीन असतो ना, त्याच्यामध्ये ते फार बिझी असतात. तर त्यांचं त्याच्यामुळे त्या मुलांकडे दुर्लक्ष होतं आणि ती मुलं कुठे जातात, काय करतायत, कसे वागतायत आणि असं त्या पालकांचं असं म्हणणं असतं की आम्ही त्यांना फ्रीडम दिला. तर काही पालक असे असतात ना, की मुलांना घराच्या छोट्या-छोट्या कामात इन्व्हॉल्व करतात. छोट्या-छोट्या डिसिजन्समध्ये सुद्धा इन्व्हॉल्व करतात आणि त्यांना इन्व्हॉल्व केलं पाहिजे. त्यांचं सुद्धा मत आहे. त्यांच्याबरोबर कम्युनिकेशन ह्यानी वाढतं. त्यांच्याबरोबर तुमचं संभाषण वाढतं, त्यांच्याबरोबर तुमची बॉन्डिंग छान तयार होते आणि या छोट्या-छोट्या गोष्टी तुम्ही जेव्हा इन्व्हॉल्व करता, तेव्हा त्यांच्यामधला एक कॉन्फिडन्स लेव्हल फार खूप छान टाईट होतो. त्यांची घराबद्दलची जी ओढ असते ना, ती वाढते. घराचं महत्त्व त्यांना समजायला लागतं. काही मुलं फार हट्टी असतात. म्हणजे जी गोष्ट बघितली आहे ना, ती हवी म्हणजे हवी असा फार हट्ट धरतात. तर त्यांना कसं हँडल करायचं? तर त्यांना आपण एक सिस्टमॅटिकली हँडल करू शकतो, की दर महिन्याला तुम्ही त्यांना पॉकेट मनी द्या. आठवड्याला द्या, महिन्याला द्या, जसं तुम्हाला कम्फर्ट झोन असेल तसं तुम्ही करू शकता आणि त्याच्यामुळे काय होतं ना, त्यांना सेव्हिंगची सवय लागते. पैशाचं महत्त्व कळतं. म्हणजे तुम्ही त्यांना हे बोलू शकता, की जेव्हा पॉकेट मनी द्याल तेव्हा की द्या. एक उदाहरण जर घ्यायला गेलं आपण तर की तुम्ही ₹1000 महिन्याला तुम्ही जर पॉकेट मनी केली, तर त्यावेळेला तुम्ही त्यांना हे सांगू शकता, की पूर्ण महिना तुला तुला जे हवंय ते तू ह्या पैशांमधून करायचं. मी तुझ्यावर एकही रुपये खर्च करणार नाही.
ह्या पैशांमधूनच तुला सगळं काही करायचं, असं जेव्हा तुम्ही त्यांना सांगता, तेव्हा एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगते, की एखादं आपण खेळणं मुलं बघतात दुकानामध्ये, ते समजा 2,000 रुपयाचं ते खेळणं आहे आणि तुम्ही महिन्याला त्यांना पॉकेट मनी 1,000 रुपये देता, तर त्या पुढच्या महिन्यासाठी म्हणजे त्या मुलाला जर ते गेम विकत घ्यायचा असेल, तर ते मूल त्या मुलाला माहिती असणार, की हे हे खेळणं 2,000 रुपयाचं आहे, तर आपल्याकडे तर आता 1,000 रुपये. तर 1 महिना आपल्याला वाट बघायची आहे ह्या गोष्टींसाठी. तर ते मूल त्यावेळेला पेशन्स ठेवणार, की हा मला पुढच्या महिन्यामध्ये मी हे खेळणं घेणार आहे, तर त्याच्यामुळे मला वाट बघायची. तर पेशन्स ह्याच्यामुळे काय होतं ना, मुलांमध्ये पेशन्स येतात. वस्तूंबद्दलची जी त्यांच्यामध्ये क्युरिओसिटी असते ना, मला हवंय म्हणजे हवंय. तो हट्टपणा असतो ना, की मला ही गोष्ट आत्ताच हवी आहे. तो जो हट्ट असतो ना, तो त्यांचा थोडा आटोक्यात येतो आणि त्याच्यामुळे त्यांची ती एक वस्तूविषयीचं जे त्यांचं प्रेम असतं, एखाद्या खेळण्याविषयी, वस्तूंविषयी किंवा त्यांना जी गोष्ट हवी आहे, कपडे म्हणा, काहीही म्हणा, प्रत्येक गोष्ट मुलांना असं असतं, की मला पाहिजे म्हणजे पाहिजे. तर अशा सिच्युएशन्स पण तुम्ही त्यांना जर हँडल केलं ना, तर त्यांना त्या वस्तूंचं जे महत्व आहे ते कळतं. त्यांच्या पैशांचं महत्व कळतं आणि त्यांचं सेव्हिंग करायला ते शिकतात. त्यांना काय हवंय, काय नकोय तेवढ्याच त्या मोजक्याच गोष्टी ते घेतात. म्हणजे गरजेचं जे त्यांना आहे तेवढंच ते घेतात. वायफट खर्च नाही करत. सगळ्यात महत्वाचं की पैशांचं संतुलन कसं करायचं किंवा पैशांना हँडल कसं करायचं ते त्यांना समजायला लागतं. त्यातून त्या गोष्टी लहानपणापासूनच ते शिकतात. म्हणून त्यांना आत्तापासूनच सवय लावायची, की महिन्याला त्यांना एक पॉकेट मनी देऊन तुम्ही त्यांना सांगू शकता, की तुला आता तुझा पूर्ण खर्च करायचा आहे. जो महिन्यामध्ये तुला काही हवंय, नकोय ते तुझं तू डिसिजन्स घ्यायचे. तुमची मुलं एकच प्रश्न सतत विचारत ना, असं होतं खूप जणांबरोबर, की आपली मुलं एकच प्रश्न आपल्याला सतत विचारतात. तर खरं तर त्यावेळेला आपण गडबडून गोंधळून जातो. पण त्यावेळेला असं न करता आपण सुद्धा त्यांना उत्तरं देण्याऐवजी त्यांना आपण काही प्रश्न विचारले पाहिजे. जसे ते आपल्याला म्हणजे छोटे-छोटे प्रश्न विचारतात, तसेच तुम्ही सुद्धा त्यांना छोटे-छोटे वेगवेगळे प्रश्न विचारा. जेणेकरून तुम्हाला हे कळेल, की त्यांच्या प्रश्नांमधून ना तुमच्या प्रश्नांमधून त्यांना एक वेगवेगळी उत्तरं ते तुम्हाला देताना दिसतील. म्हणजे तुम्ही जे त्यांना प्रश्न करता ना, त्याच्यामधून ते तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे उत्तरं देतील. एकच प्रश्न तुम्ही रिपीट करा, तर त्यांची वेगवेगळी उत्तरं कळतील तुम्हाला आणि त्याच्यामधून तुम्हाला त्यांचे विचार कळतील. ते कुठे चुकतायत, ते कुठे बरोबर आहे. तुम्हाला ह्या गोष्टी त्यांच्याकडून कळतील. त्यांच्याबरोबर तुम्ही कम्युनिकेशन त्याच्यामधून म्हणजे तुमचं आणि त्यांचं जेव्हा प्रश्न उत्तरांचे ह्या गोष्टी घडतील, त्यावेळेला काय होईल ना, त्यांचं कम्युनिकेशन स्किल खूप छान वाढेल. तुमची बॉन्डिंग खूप छान वाढेल. तुम्ही त्यांच्याशी संवाद साधलात ना, की तुमच्यामधलं जे नातं आहे ते खूप छान असं घट्ट होईल. सातत्याने छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये संवाद साधत राहा. ज्याच्यामधून त्यांचा कॉन्फिडन्स लेव्हल खूप छान वाढेल. त्यांना छोट्या-छोट्या रिस्क घेऊ द्या. त्यांना फेल्युअर्स येऊ द्या. काय होतं ना, त्यांचं हे लहान वय आहे आणि ह्या लहान वयामध्ये मुलांना आपण फार जपतो. म्हणजे मुलांची आपण फार अति काळजी करतो. लहान आहेत म्हणून त्यांची खूप काळजी करतो. मुलं पडतात. उदाहरण म्हणजे एक मुलं पडतात किंवा खेळताना त्यांना लागतं. तर त्यांना त्रास होतो. हे आपल्याला माहितीये त्यांना त्रास होतो. पण त्यांच्यापेक्षा जास्त आपल्यालाच त्रास होत असतो. आपण पालक आहोत तर त्यांना जेवढा त्रास नसेल होत तेवढा जास्त आपल्याला त्रास होतो, की अरे आपल्या मुलाला लागलं, आपलं मूल पडलं. म्हणून माझ्या बाळाला लागलं आहे किंवा माझ्या बाळाला अपयश आलं आहे. ह्या गोष्टींना तुम्ही जिव्हाळी लागून घेण्यापेक्षा तुम्ही त्या जिव्हाळी लागून घेण्याऐवजी जर त्यांना ह्या छोट्या-छोट्या गोष्टींमधून रिस्क घेण्याची त्यांना सवय लागेल, त्यांना फेल्युअर्स ची सवय लागेल, अशा गोष्टी त्यांच्याबरोबर घडू द्यात आतापासून. कारण तेव्हा तुम्ही आता त्यांना समजवायला असेल. कारण उद्या ते मोठे झाले ना, त्यांना घरातून बाहेर जायचंय. त्यावेळेला त्यांच्यासमोर मोठ्या-मोठ्या रिस्क येणार आहेत. मोठ्या-मोठे फेल्युअर्स त्यांना म्हणजे मोठ्या-मोठ्या फेल्युअर्सला त्यांना सामोरं जायचंय. त्या त्यावेळेला ती मुलं नकारात्मकतेमध्ये जातात, डिमोटिव्हेट होतात. आपण बघतो आता डिमोटिव्हेटमुळे लोकं काय-काय करतात आणि त्यांना सुद्धा असं डिप्रेशन येऊ येऊ नये ह्याची आपलीच जबाबदारी असते. आपणच लहानपणापासून त्यांना ऍक्टिव्ह ठेवलं पाहिजे. आपण त्यांना जपतो, पण ह्या जपण्यामध्ये ह्याच्यामध्ये आपण कसं ना त्यांच्यामधले हे क्वालिटीज उभारून देत नाही. त्यांच्यामधली ही जी गुण आहेत किंवा त्यांना पुढे जाऊन ज्या गोष्टी फेस करायच्या त्या आपण त्यांना उभारून देत नाहीत आतापासून. जर त्यांच्यामध्ये हे लहानपणापासूनच बदल असतील, जसं शाळेमध्ये आपण बघतो की कॉम्पिटिशन्स होतात. पेपर्सचे म्हणा किंवा अजून कसलेही, तर ते गोष्टी घडल्या पाहिजेत. म्हणजे ह्या छोट्या-छोट्या गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडल्या पाहिजेत. त्यांनी रिस्क घेतली पाहिजे. त्यांना फेल्युअर्स त्यांनी एक्सेप्ट केला पाहिजे. अशा छोट्या-छोट्या गोष्टी ना त्यांच्या रोजच्या रुटीनमध्ये घडल्या पाहिजे. त्याच्याबरोबर त्यांचा ना कॉन्फिडन्स लेव्हल वाढतो.
त्यांना पॉझिटिव्हरित्या कधीही प्रॉब्लेम्स आले ना, तरी ते वाईट विचार नाही करणार. ते असे डिमोटिव्हेट नाही होणार. नेहमी सकारात्मक दृष्टीने ते त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतील. प्रयत्नशील राहतील. महत्वाचं आहे की त्यांनी प्रयत्नशील राहिलं पाहिजे. लवकर डिमोटिव्हेट नाही झालं पाहिजे. सो त्यासाठी तुम्ही आता त्यांच्या सोबत आहात आणि तुम्ही त्यांना मदत करू शकता. मोठं झाल्यावर ते बाहेर जाणार. तर आत्तापासूनच त्यांना रिस्क आणि फेल्युअरची सवय होऊ द्या. मुलांचा स्वभाव बदलायचा नाही, तर मुलांमध्ये डेव्हलपमेंट करायची आपल्याला. त्यांचा विकास करायचा आहे. हे लक्षात घ्या. मुलांचा स्वभाव कधी बदलेल का? महत्वाचं आहे त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट करायची आणि त्यांच्यात विकास करायचा. जर तुम्ही त्यांच्यासोबत खेळले थोडा वेळ, त्यांच्याबरोबर चांगला क्वालिटी टाइम घालवला, तर त्यांना तुमच्या वागण्यातून प्रेम दर्शवा. त्यांना अटेन्शन द्याल. मित्र म्हणून त्यांचं कौतुक करा. नेहमी अशी मुलं सकारात्मक राहतात. ते प्रगती करतात. पण तुम्ही जर चार चौघात त्यांचा इन्सल्ट केला, शिक्षा केली किंवा तुमचं मूल त्याला स्वतःला फेल्युअर समजायला लागलं, रिजेक्टेड समजायला लागलं किंवा त्याला नकारात्मकता वाटायला लागली किंवा चुकीच्या मार्गाला जायला लागलं किंवा गैरवर्तणूक करून ते तुम्हाला म्हणजे गैरवर्तणूक करून जेणेकरून ते त्यांच्याकडे लक्ष केंद्रित करतात, अशी काही मुलं वागतात. किंवा जलीसी फील करतात अशी मुलं किंवा हट्ट लवकर करतात. म्हणजे भरपूर हट्ट करतात काही मुलं. तर विश्वास ठेवत नाहीत काही मुलं. काही मुलं राग-राग करतात, तर चिडचिड करतात, आळशीपणा, रडकी मुलं अशी तुम्ही बघितली असेल. ते का असं होतं? कारण आपण त्यांना कधी कौतुकाची थाप नाही देत. म्हणून नेहमी मुलांचं कौतुक करा. सकारात्मक शब्दच बोला त्यांच्याबरोबर. जेणेकरून त्यांच्यामध्ये सकारात्मकता राहील आणि त्याचबरोबर नवीन-नवीन गेम खेळा त्यांच्याबरोबर. टाइम स्पेंड करा. तुमचा वेळ त्यांच्याबरोबर छान असा घालवा. काय होतं ना, एखादं मूल जेव्हा परीक्षेमध्ये पास होतं ना, त्यावेळेला त्याला 10 पैकी 8 मार्क्स भेटतात. तेव्हा काही पॅरेंट्स असे असतात, की मुलांना विचारतात, "अरे 2 मार्क्स कुठे? कुठे गेले तुझे ते 2 मार्क्स?" त्याऐवजी तुम्ही त्यांना असं बोलू शकता, की "अरे वाह! किती सुंदर मार्क्स आले. किती छान मार्क्स आलेत तुझे. पण अजून जर किती सुंदर पद्धतीने तू पेपर सोडवला असतास, तर तुझ्या शाळेत सुद्धा कौतुक झालं असतं. किती छान ना? मला तुझे मार्क्स आवडले हां. पण शाळेत सुद्धा तुझं कौतुक झालं असतं किंवा तुला कौतुकाची थाप भेटली असती. ते किती मस्त. अशी सकारात्मक शब्दांनी तुम्ही कौतुक करा, जेणेकरून त्यांची चूक सुद्धा त्यांना कळली पाहिजे आणि तुम्ही त्यांना सकारात्मक सुद्धा गोष्टींनी तुम्ही त्यांना सांगितलं हे सुद्धा त्यांना कळलं पाहिजे, की तुम्ही त्यांची चूक त्यांना अशा पद्धतीने दर्शवू नका, की त्यांच्यामध्ये नैराश्य येईल, नकारात्मकता येईल. म्हणून नेहमी मुलांबरोबर पॉझिटिव्हरित्या बोला. त्यांच्यामध्ये चांगले संस्कार घडवायचे असतील, तर तुम्ही पॉझिटिव्ह शब्द तुमच्या तोंडामध्ये ठेवा. पॉझिटिव्ह गोष्टी बोलत राहा. तरी त्यांच्या आजूबाजूला असं निगेटिव्हिटी जरी त्यांना सामोरे जायला लागली किंवा घडतात अशा काही गोष्टी ज्याच्यामधून माणसांना नैराश्य येतं, तशा त्या मुलांना सुद्धा येतं. तर त्या गोष्टी त्यांनी ऑब्झर्व्ह करून ठेवणे. जेव्हा त्यांच्यावरती असा वेळ येईल, कोणी त्यांना असे शब्द बोलतील, समजा तुमच्या व्यतिरिक्त जरी असं कोणी त्यांना डिमोटिव्हेशन असे शब्द जरी कोणी बोलले, तरी त्यांनी ते शब्द ग्रहण नाही केले पाहिजे स्वतःमध्ये, आत्मसात नाही करून घेतले पाहिजे. आजूबाजूला कितीही नैराश्य आलं कितीही नैराश्य आलं ना त्यांच्या, तरी त्यांनी डिमोटिव्हेट नाही झालं पाहिजे. म्हणून ना मुलांबरोबर चांगला क्वालिटी टाइम घालवा. त्यांच्याबरोबर टाइम स्पेंड करा. त्यांच्याबरोबर नेहमी सकारात्मक शब्द बोला. जेणेकरून ते नेहमी पॉझिटिव्ह राहतील आणि त्यांच्या मनात जेही काही असेल, कोणाही विषयी असेल, काहीही असेल, ते तुमच्याबरोबर येऊन शेअर करतील. खात्रीपूर्वक ते शेअर करतील. म्हणून नेहमी मुलांबरोबर मित्र म्हणून राहा तुम्ही. तुम्ही त्यांचे साथीदार म्हणून राहा तुम्ही. पालक म्हणून राहता पालक म्हणून राहणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे मुलांबरोबर. पण जेव्हा पालक बनून राहता तेव्हा सकारात्मक शब्द ठेवा आपल्या तोंडांमध्ये. ते जेव्हा तुमच्या जवळ येतात तेव्हा त्यांना नेहमी कौतुकाची थाप द्या. कारण तुम्ही जर आज त्यांचं कौतुक केलं तर ते तुमच्याकडूनच प्रेरणा घेणार आहेत. तेही काहीही त्यांना अडचण आली तरी सुद्धा त्यांच्या तोंडून पॉझिटिव्हच शब्द निघतील त्यावेळेला किंवा ते पॉझिटिव्हच विचार करतील. म्हणून नेहमी मुलांना पॉझिटिव्ह शब्द बोला आणि कौतुकाची थाप द्या. प्रेमाने घेऊन जरा त्यांच्याबरोबर क्वालिटी टाइम्स घालवा. कारण त्यांचं मन जर समजायचं असेल तर तुम्हाला त्यांच्याबरोबर वेळ घालवणं जास्त गरजेचं आहे आणि क्वालिटी टाइम घालवणं जास्त गरजेचं आहे. तुमचा चांगला वेळ तुम्ही त्यांना देणं जास्त गरजेचं आहे. जेणेकरून ते सहजरित्या तुम्हाला त्यांच्या मनातल्या छोट्या-मोठ्या गोष्टी, प्रत्येक गोष्टी ते तुमच्याबरोबर शेअर करतील आणि नक्कीच शेअर करतात मुलं आपल्याबरोबर प्रत्येक गोष्ट. त्यांचे मित्र बनून तुम्ही जर राहिलात तर त्यांना जर दुरी तुम्ही नाही निर्माण करून दिलीत तर नक्कीच मुलं ही आपल्याबरोबर प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टी ह्या शेअर करतात. त्यामध्ये खूप छान आपण बदलाव बघू शकतो. खूप पॉझिटिव्ह बदलाव बघू शकतो. उद्या जी येणारी ती भावी पिढी असते. सो
नेहमी त्यांचे मित्र बनून. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट मध्ये मला सांगा तुम्ही कोणते प्रॉब्लेम फेस करत आहात. माझ्याकडून तुम्हाला असे कोणते व्हिडिओज बघायला आवडतील मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्कीच सांगा. आणि हा व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याच्या बाजूला एक बेल आयकॉन असेल त्याला सुद्धा क्लिक करायला विसरू नका.